ती एक डॉक्टर होती, जीव वाचवणारी, पण स्वतःचं आयुष्य ती वाचू शकली नाही। फलटणच्या एका हॉटेलच्या खोलीत तिचं शरीर सापडलं आणि तिच्या हातावर लिहिलं होतं, गोपाळ बदने यांनी माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला। हा एक सुसाईड नव्हता, हा होता सिस्टीम विरोधातला एक आरडाओरडा। एका प्रामाणिक डॉक्टरनं पोलिसांच्या दबावाला झुकणं नाकारलं, तिला धमक्या मिळाल्या, खासदाराचे फोन आले, चौकशी समितीने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर ती जग सोडून गेली। त्यामुळं प्रश्न निर्माण होतो की जर एका डॉक्टरलाच न्याय मिळत नसेल तर सामान्य महिलांचा आवाज कोण ऐकणार? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणाची संपूर्ण A to Z स्टोरी। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। ती एक डॉक्टर होती, जीव वाचवणारी, पण स्वतःचं आयुष्य ती वाचू शकली नाही। फलटणच्या एका हॉटेलच्या बंद खोलीत तिचा मृतदेह सापडला आणि तिच्या हातावर लिहिलेले काही शब्द महाराष्ट्राला हादरून गेले। गोपाळ बदने यांनी माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला। भाऊबीजेच्या दिवशी घडलेल्या या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजवली। पण या काही ओळींपलीकडे एक मोठी कथा दडलेली आहे। पोलिसांचा दबाव, राजकीय कॉल, चौकशीतील बेफिक्री आणि एका प्रामाणिक डॉक्टरचा न मोडणारा स्वाभिमान। फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणारी ही महिला डॉक्टर कर्तव्यदक्ष, काटेकोर आणि तत्वनिष्ठ होती। ज्यावेळी पोलीस आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणायचे तेव्हा ती नियमाप्रमाणे अहवाल द्यायची। पोलिसांना फिटनेस सर्टिफिकेट हवं म्हणजे आरोपीला ताब्यात घेता येईल, पण डॉक्टर म्हणायच्या रुग्णाची स्थिती ठीक नाही, उपचार करावे लागतील। यावरून पोलिसांचा राग वाढत गेला। त्यांना हवे तसे सर्टिफिकेट न दिल्याने हे खटके दिवसेंदिवस तीव्र होत गेले। या दरम्यान तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल महाडिक यांनी डॉक्टर विरुद्ध आरोग्य विभागाकडे तक्रार देखील दाखल केली। त्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने तिची चौकशी करण्यासाठी समिती नेमली। चौकशी समितीत उघड झाले गंभीर आरोप। या चौकशी समितीसमोर तिने स्वतःची बाजू लेखी स्वरूपात मांडली। त्या निवेदनात तिने काही गोष्टी लिहिल्या होत्या ज्यांनी प्रशासनालाच नव्हे तर सर्वांना हादरून सोडले। तिने लिहिलं होतं की पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने वारंवार इमर्जन्सी विभागात यायचा, खुर्चीवर बसायचा आणि धमक्या द्यायचा। त्यांच्या दबावाखाली काम करावं अन्यथा परिणामाला सामोरे जावे लागते अशी सतत भीतीदायक धमकी दिली जात होती। तिने आपल्या निवेदनात काही महत्त्वाचा खुलासा केलेला आहे। खासदारांची 2 पिये आले होते, त्यांनी खासदारांशी माझं बोलणं करून दिलं। खासदार म्हणाले तू बीडची असल्याने पोलिसांना हवे तसे फिटनेस सर्टिफिकेट देत नाहीस का? हा आरोप धक्कादायक होता। म्हणजे केवळ पोलिसांचाच नव्हे तर राजकीय दबावही तिच्यावर टाकला जात होता। पोलिसांना न आवडलेले अहवाल 31 जुलै 2025 रोजी फलटण पोलीस एका आरोपीला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात घेऊन आले। डॉक्टरांनी त्या आरोपीचं ब्लड प्रेशर जास्त असल्याचं उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेतला। मात्र पोलिसांना तो आरोपी ताब्यात हवा होता, त्यामुळे वाद झाला। यानंतर काही दिवसांनी 2 आरोपी मल्हारी चव्हाण आणि स्वप्नील जाधव यांना वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलं। डॉक्टरांनी मल्हारी चव्हाणला पुढील चाचणीसाठी सातारला पाठवण्याचा निर्णय घेतला तर स्वप्नीलची तपासणी केली, पण पोलिसांनी याचाही राग धरला। त्यानंतर इलेक्ट्रिक डीपी चोरीतील आरोपी ऊसतोड मुकादमाला तिने अनफिट सर्टिफिकेट दिलं, त्यामुळं पोलीस संतप्त झाले। 16 जुलै 2024 रोजी लक्ष्मी खरात या महिला आरोपीच्या फिटनेस सर्टिफिकेटवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला। या सगळ्यावरून डॉक्टरवर मानसिक दबाव वाढत गेला। डॉक्टरने वरिष्ठ अधिकारी डॉक्टर धुमाळ यांना या धमक्यांबद्दल सांगितलं होतं, पण कुणीच तिची दखल घेतली नाही। ती सतत म्हणायची मी चुकीच्या गोष्टीला साथ देणार नाही, पण हाच तिचा अपराध ठरला। पोलीस अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या सततच्या धमक्या, राजकीय फोन, चौकशीतील दबाव या सगळ्यांचं तिनं मन तुटत चाललेलं होतं। ती एकटी पडत होती, सिस्टीम तिच्या विरोधात उभी होती आणि तिच्याकडे कोणीच नव्हतं। भाऊबीजेचा तो दिवस, सगळीकडे सणाचा माहोल, आणि त्या दिवशी रात्री ती एका नामांकित हॉटेलमध्ये गेली। रात्री 10:30 वाजता हॉटेलचा दरवाजा बंद झाला आणि आतमध्ये तिचं निष्प्राण शरीर पडलेलं होतं। तिच्या हातावर पेनाने लिहिलेलं होतं, गोपाळ बदने यांनी माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला। त्या काही ओळींनी महाराष्ट्र हादरला। तपास सुरू झाला,
पण तिच्या कुटुंबियांनी पहिल्याच दिवशी प्रश्न विचारलाय, आमच्या लेकीला न्याय कोण देणार? फलटण येथील डॉक्टरच्या अंत्यसंस्कार तिच्या मूळ गावी बीड जिल्ह्यातील कवडगाव बुद्रुक येथे झालेला आहे. शवविच्छेदनानंतर 8 तासांनी अंत्यसंस्कार पार पडले. गावभर शांतता होती, पण त्या शांततेच्या मागे होते हजारो प्रश्न. आई वडिलांचा आक्रोश, तिने चुकीच्या लोकांविरुद्ध आवाज उठवला म्हणून तिला गप्प केलं गेलं. या प्रकरणातील सगळ्यात गूढ गोष्ट म्हणजे तिच्या मोबाईलवरील शेवटचा कॉल. सुसाईडच्या काही तास आधी तिच्या मोबाईलवर आलेला कॉल एका वरिष्ठ राजकीय व्यक्तीच्या कार्यालयातून आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तो कॉल नेमकं कोणाचा होता? तोच का तिच्या मानसिक स्थितीवर शेवटचा घाव ठरला? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर याच्यावर गंभीर आरोप आहेत, पण तपासाचा वेग संथ आहे. सिस्टीमच्या पायऱ्या इतक्या गुंतागुंतीच्या की सत्य बाहेर येईपर्यंत पुरावे हरवतात, साक्षीदार मागे हटतात. आज तिचं प्रकरण तपास सुरू या फाईलमध्ये बंद आहे, पण तिच्या मृत्यूने उभे केलेले प्रश्न अजूनही समाजासमोर खुले आहेत. ही फक्त एका डॉक्टरची गोष्ट नाही, ही त्या सिस्टीमची कहाणी आहे जिथे एका प्रामाणिक स्त्री भ्रष्टाचारासमोर उभी राहते आणि त्याचं मूल्य आपल्या जीवाने तिला चुकवावं लागतं. तिने आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं आणि सिस्टीमने तिचा आवाज गिळला. ती वाचवण्यासाठी कोणतंही हृदय पुढे आलं नाही. आज तिचं नाव बातम्यांमध्ये आहे, पण उद्या कदाचित विसरलं जाईल. मात्र तिच्या हातावर लिहिलेले ते काही शब्द इतिहासात कायम राहतील. मी लढले, पण कोणी मला साथ दिली नाही. या घटनेनं वैद्यकीय आणि पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत डॉक्टर संपदा मुंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात सहभागी असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे त्या मुंडे समाजातील आणि बीडच्या असल्याने त्यांच्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र SIT नेमून चौकशी करण्यात यावी. तसेच हे प्रकरण जलद गती न्यायालयाने चालवावं आणि दोषींना कडक शासन व्हावं याबाबत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना आपण पत्र देणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. आज लाडकी बहिणीचा विषय येतोय, सरकार त्यासाठी निधी देतोय, पण अशा पद्धतीच्या जर अमानुष घटना महाराष्ट्रात घडत असतील तर लाडक्या बहिणींनी कोणाकडे बघायचं? तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.